गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एकास अटकपूर्व जामीन मंजूर. सोलापूर मांजे ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा येथे एचपी पेट्रोल पंपाच्या जवळ आरोपी नामे गणेश नारायण जाधव वय वर्ष 35 राहणार बेगमपूर तालुका मोहोळ यांस विक्रीसाठी गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी पंढरपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय O.R. देशमुख सो यांनी 50,000 रुपयाच्या जात मुचकल्यावर व इतर अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकीकत अशी की दिनांक 30/4/2023 रोजी मंगळवेढा पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित मानसहे यांनी चातमीच्या अनुषंगाने पोलीस स्टाफ, पंचतोलार, फोटोग्राफर व तसेच पंचनाम्याचे साहित्य घेऊन ब्रह्मपुरी येथील इंडियन ऑइल पंप व नंतर एचपी पेट्रोल पंप येथे गेलो असता तेथे मोटरसायकलवर एक इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीसह दिसला. त्यास त्यांची नावे विचारून पिशवीची जडती घेतली असता त्यामध्ये खाकी रंगाच्या बॉक्समधून उपवास येत असल्याचे दिसून आले. नंतर 2 पंचसक्षम पाहिले असता त्यामध्ये बिया व पानांसह गांजा मिळून आला. त्यानंतर त्याचे वजन केले असता 2 किलोग्रॅम 0.78 ग्रॅम गांजा मिळून आला. त्यानंतर त्याचे वजन करतानाचे फोटो काढले. सदरचा गांजा हा वरील आरोपीच्या सांगणेवरून विक्रीसाठी आणले असता असे इतर आरोपींनी सांगितले असल्याच्या अशा आशयाची फिर्याद मंगळवेढा पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. सदर कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट किरण ज्ञानदेव सराटे यांनी जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद व सादर केलेल्या उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 50,000 रुपयाच्या जात मुचकल्यावर व इतर अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट किरण ज्ञानदेव सराटे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट यांनी सारंग वांगीकर काम पाहिले. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ. गांजा विक्रीसाठी बाळगल्या प्रकरणी आरोपी नामे गणेश नारायण जाधव यास पंढरपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय O.R. देशमुख साहेब यांनी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर व इतर अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की दिनांक 30/4/2023 रोजी मंगळवेढा पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित मानेसाहेब यांनी बातमीच्या अनुषंगाने पोलीस स्टाफ, पंचतोलार, फोटोग्राफर तसेच पंचनाम्याचे साहित्य घेऊन ब्रह्मपुरी येथील इंडियन ऑइल पंप व नंतर एचपी पेट्रोल पंप येथे गेले असता तेथे मोटरसायकलवर एक इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीसह दिसला. त्यास त्यांनी त्याचे नाव विचारून पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये खाकी रंगाच्या बॉक्समधून उग्रवास येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर 2 पंचासमक्ष पाहिले असता त्यामध्ये बिया व पानांसह गांजा मिळून आला. त्याचे वजन करण्यात आले, त्याचे फोटो घेण्यात आले. त्यानंतर सदरचा गांजा हा विक्रीसाठी आरोपी नामे गणेश नारायण जाधव याच्या सांगण्यावरून आणला असल्याची फिर्याद मंगळवेढा पोलीस स्टेशनला दाखल झाली. त्यावेळी आम्ही मेहरबान कोर्टामध्ये सादर केलेले उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे व केलेला युक्तिवाद ह्या दोन्ही गोष्टी ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने सदरील आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.